बोला साहेब. मी वसंतराव भिकानराव साळुंखे, मुक्काम पोस्ट मुक्ती, तालुका जलदोडी. माझ्या शेतामध्ये कालपासून एक बिबट्यासारखा एक प्राणी आढळला. म्हणजे तो त्याचे माग मोरून आम्ही सांगतो. काल एक गाईच्या चालू झालेली गाय होती, तिचं एक 20-25 दिवसाचं वासरू होतं. त्याने पूर्ण फर्द्यापास करून खाऊन गेला. आम्हाला वाटलं काहीतरी हा आहे म्हणून आम्ही कालचा कंटाळा करून दिला. त्याच्या काही बघितलं नाही. तर दुसऱ्या दिवशी सुद्धा आज एक पारडूला पूर्णपणे दीड महिन्याचा होतो, पूर्णपणे एकदम सक्षम होतं ते. त्याने आम्ही कडकट बंदोबस्त केला होता, पूर्ण पॅक करून दिलं होतं. पण ते मागच्या बाजून त्याने बरोबर रस्ता करून त्या वासरूला पूर्णपणे खाऊन घेतलं. पोटाचा पूर्ण गर्भ भाग खाऊन घेतलेला आहे त्याने. आम्ही आज मग वन विभागाला मी फोन केला, पण एका फोनवरती आमचे भूषण वाघ म्हणून साहेब आहेत, त्यांनी मला रिस्पॉन्स दिला. पूर्ण पथकच्या पथक त्यांनी आमच्या शेताला व्हिजिट दिली आणि ते व्हिजिट दिले म्हणून त्यांनी पूर्ण त्या शेताला कॅमेरे वगैरे लावले. मी त्यांचा असा आभार मानतो की एका माझा फोनावरती त्यांनी रिस्पॉन्स दिला. म्हणजे असे अधिकारी तत्पर आहेत आपल्या शासनाचे, खूप म्हणजे त्याचा मला अभिमान आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना मी एक विनंती करतो की आपण ह्या भागामध्ये थोडासा बिबट्याचा वावर आहे असो नसो, ते आपण सावधगिरी बाळगून सर्वांनी आपलं संगोपन करावं, गुरांचं किंवा आपलं स्वतःचं संगोपन करावं. आपण त्याचं कॅमेरा वगैरे लावलेले आहेत, पण त्याच्यावरून आपल्याला समजेलच, 2-3 दिवसात रिपोर्ट येईलच. पण ते मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, तर त्यांनी प्रत्येकाने आपली सावधगिरी बाळगून हे करावे.